श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचं सोल स्पिरिच्युअलिटी चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. जसं की आपण जाणतो, सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना हा अत्यंत शुभ, सात्विक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त असा महिना आहे. या काळात पर्यावरण शुद्ध असते, मन शांत असते आणि धार्मिक साधनेसाठी आदर्श वातावरण तयार होते. त्यामुळे या महिन्यात गुरुचरित्र पारायण केल्यास त्याचे अधिक पुण्य आणि कृपा लाभते. श्रावण महिन्यात श्री गुरुचरित्र पारायण करणे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. तर आपण याच्या पुढे श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण करण्याचे फायदे काय काय आहेत ते जाणून घेऊया. पहिला म्हणजे श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण करण्याने गुरूंची विशेष कृपा लाभते. दुसरा, श्रावण महिन्यात केलेली साधना लवकर फल देते. तिसरा, मन शुद्ध, स्थिर व भक्तिभावाने भरलेलं राहतं. चौथा, आरोग्य, मानसिक शांती आणि घरात सौख्य निर्माण होतं. आणि पाचवा, आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. तर आता पुढे आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9 वाचावेत. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21 वाचावेत. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29 वाचावेत. चौथा दिवस अध्याय 30 ते 35 वाचावेत. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38 वाचावेत. 6वा दिवस अध्याय 39 ते 43 वाचावे. 7वा दिवस अध्याय 44 ते 53 वाचावे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाचे 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा.
किंवा स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये। श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये। 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे। वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे असावे। श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे। दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे। श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते। त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ व तूप असे एकत्र करून हविद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा। अति आजारासाठी नाडीवर देखील हे गुरुचरित्र वाचता येते। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम। जर तुम्हाला पारायण सुरू करण्याआधी काय म्हणायचं हे जाणून घ्यायचं असेल, म्हणजे अध्याय वाचन सुरू करण्याच्या अगोदर काय वाचावे किंवा काय म्हणावे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसं आम्हाला कमेंटमध्ये लिहा, त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ करू शकतो। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा। तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।